हॅलो. तर आज नवऱ्याचा मेसेज आला, आज काय बनवते जेवायला. तर चला आज बनवू झटपट चवदार आपण शेवभाजी. शेवभाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदे, टोमॅटो आणि खोबरा. हे आपण भाजून घ्यायचं लालसर थोड्याशा तेलामध्ये. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये आपण त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. वाटण रेडी आहे. आता आपण रेडी करूया शेवभाजीसाठी. तेल टाकले 3 माप, कढीपत्ता, जिरे, मोहरी यांना तडका दिल्यासारखा आवाज आल्यावर आता आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकत आहोत. आता लसूण अद्रकच्या पेस्टला लालसर असं भाजू द्यायचं आहे. तोपर्यंत मंद आचेवर आपण त्याला भाजू द्यायचं आहे. फुल पॉवर केलं तर जळून जाईल, त्याच्यामुळे कमी पॉवरवरच भाजू द्यायचं आहे. आता आपण वाटण टाकायचं आहे. आपलं वाटण जे आपण केलं होतं कांदे टोमॅटोचं, ते व्यवस्थित असं भाजू द्यायचं आहे लालसर. वाटण तेल सोडेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सवई खानदेशी मसाला शेवभाजीचा टाकायचा आहे. तो एकजीव होईपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करायचा आहे. मिक्स झाल्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला बघा तेल सुटलं आहे, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता आपण त्याला 2 ग्लास पाणी टाकणार आहे. 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकायचं, जसा आपल्याला रस्सा लागेल तसा. कारण की कोणाला पातळ रस्सा लागतो तर कोणाला जाड रस्सा लागतो. तर जशा आपल्या अपेक्षा असतील त्याप्रमाणे आपल्याला रस्सा बनवायचा आहे. तर आता बघा मी याच्यामध्ये अजून पाणी टाकत आहे. पाणी टाकल्याच्यानंतर त्याला एकदा मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ मी 1.5 ते 2 चम्मच छोटा जो आहे चम्मच तो यूज केलेला आहे. आता त्याच्यानंतर ह्याला मिक्स करायचं आहे मीठ टाकल्यानंतर, आणि त्या आपल्या रश्श्याला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी मंद आचेवर पहिले करायचं, त्याच्यानंतर स्पीड वाढून आपल्याला थोडं त्याला फुल आचेवर एकदा उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये शेव टाकायची आहे. तर आता बघा उकळी आलेली आहे. आता जोपर्यंत आपल्याला शेव टाकायचं आहे, तर चला मी आता शेव टाकते. आता या शेवला थोडंसं बॉईल होऊ द्यायचं आहे. त्याला कमी आचेवर आपण बॉईल होऊ देऊया, जेणेकरून आता त्याची जी तर्री आहे तेलाची ती वर येईल. मंद आचेवर बघा मी आता त्याला चालू ठेवलेलं आहे. तर आता आपली शेवभाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे. एकदम खमंग असा स्वाद येत आहे. आणि आता मी बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करणार आहे. हिवाळ्यात थंडीमध्ये बाजरीच्या भाकरीसोबत शेवभाजी खूपच चविष्ट लागते. चला.